विभागातील सेवांची अंमलबजावणी करण्यात अग्रेसर डॉक्टर राजेश गायकवाड। कोल्हापूर जिल्ह्याची आरोग्य सेवेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व कोल्हापूरच्या जनतेचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी आपल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांकडून झालेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले। जवळपास 1 वर्षाच्या कालावधीत आरोग्य विभागामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामांचा गायकवाड यांनी आढावा सांगितला। सर्वच आरोग्य सेवेमध्ये कोल्हापूर जिल्हा 32 क्रमांकावरून नव्या क्रमांकावर आणण्यात यश आले असून वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे भरण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले। 97 रिक्त पदांपैकी 84 रिक्त पद भरण्यात आल्याने आरोग्य सेवा सक्षम झाल्याचे त्यांनी सांगितले। झिरो पेंडन्टची 100% पूर्तता करताना एकूण 5500 फाईल्सचे निर्गतीकरण, वैद्यकीय अधिकारी यांचे वेतन, सेवा पुस्तक, अद्ययावतीकरण, हिंदी मराठी कलाबद्ध पदोन्नती, रजा खंड आदी काम मार्गी लावण्यात आली। ओपीडीची सुरुवात सकाळी 8:45 वाजता केल्याने सर्वसामान्यांना आरोग्य सेवा चांगली मिळाली असल्याचे डॉक्टर गायकवाड यांनी सांगितले। विशेष करून ज्योतिबा यात्रेचे काटेकोरपणे नियोजन, पूर परिस्थितीचे प्रभावी व्यवस्थापन, क्षयमुक्त पंचायतीसाठी विशेष प्रयत्न, साथ होऊ नये म्हणून तत्पर सेवा, त्याबरोबर गोल्डन कार्ड योजनेमध्ये केलेले उल्लेखनीय कार्य तसेच शासन निर्णयानुसार नावामध्ये आईचा नावाचा उल्लेख करण्यामध्ये आरोग्य विभाग अग्रस्थानी असल्याचं त्यांनी सांगितलं। डॉक्टर गायकवाड यांची साताऱ्यात बदली झाल्याने त्यांच्या जागी सोलापूर येथे जिल्हा व बाल आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा आज सोमवारी पदभार स्वीकारला। डॉक्टर गायकवाड यांनी पिंपळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। या पत्रकार परिषदेस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय रणवीर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर फारुक देसाई, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विनोद मोरे, डॉक्टर माधव ठाकूर, डॉक्टर सुशांत रेवडेकर, अमर पाटील, अल्ताफ शेख, प्रवीण मुळीक आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह सुरेश पाटील, कोल्हापूर।